सोलापूर हायवेवरती आहे आणि या ठिकाणी श्री लालगिरी बुवा महाराज यांची असणारी संजीवन समाधी आहे। आम्ही सकाळी पुण्यातून निघलो होतो प्रवास करताना नारायणगाव या ठिकाणाहून, तर या ठिकाणी ह्या पंढरपूर मार्गे जात असताना या ठिकाणी ही संजीवन समाधी आम्हाला पाहायला मिळाली। आम्ही दर्शनासाठी थांबलो, तर या ठिकाणी बरीच दुकानं आहेत। मला वाटतं यात्रा होऊन गेलेली आहे आणि यात्रा झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो आणि ह्या माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहताय तर त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे बाबांची। आणि या ठिकाणी नवीन मंदिराचं सुद्धा जीर्णोद्धार सुरू आहे। गेली अनेक वर्ष या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आध्यात्मिक नगरीमध्ये असणारे अनेक मंडळी या ठिकाणी येतात। तर माझ्याकडे एक दादा आहेत, त्या दादावर आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे की नक्की ह्या असणाऱ्या मंदिराची नेमकी आस्था किंवा असणाऱ्या परंपरा काय। दादा नमस्ते, काय नाव तुमचं? नमस्ते, गांगर्डे अक्षय। दादा काय ह्या मंदिराबद्दल मी आता बऱ्याच ठिकाणी पाहिले, शाबूज तांदूळ शेंगदाणे साखर दिसते, नेमका काय प्रकार आहे हा? ही आता दर एकादशीला 15 दिवसाला गर्दी होती। 15 दिवसाला गर्दी झाल्यास नंतर भक्तांसाठी खिचडीचे प्रसाद असतो, त्यामुळे ते ज्या भक्ताला दान द्यायचे खिचडी साबुदाणा शेंगदाणे ते स्वइच्छेने दान देतात, त्यामुळे आम्ही दुकानदार लोक ते विक्रीला ठेवतो। आणि याचं महात्मा काय म्हणजे ही बोल जी लालगी स्वामीची समाधी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातली, ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातली ती, आणि त्या पूजा अर्चेसाठी बाबांना दत्त घेतलेलं होतं त्यांनी, हो, म्हणजे देवस्थानी। नंतर ते 4 वर्षाचे असताना बालब्रह्मचारी दत्त घेतलेले बाबा आत्माराम बाबा। नंतर त्यांचं ते शिक्षण झालं 10वीपर्यंत शिक्षण झाल्यास नंतर ह्याच गाव हो गोगोरावला शिक्षण झालं। नंतर 10वी नंतर ते पूजा अर्चेला लागले नाही का। नंतर ते चालूच होतं, पण 10वी किती भाविक येतात तिथे यात्रेच्या काळात? बरेच येतात, लाखोनी येतात, लाखो येतात हो, दर एकादशीला। आम्ही आता पाहिलं आतमध्ये जेवणाची व्यवस्था रोज असते, रोज 365 दिवस सुरूच असते, हो, कायम डेली। इथे ह्या मठामध्ये 365 दिवस जो कोणता भाविक येईल त्याला जेवणाची व्यवस्था असते, कायम असते। 8 ते 10 सकाळी 8 ते 10 सकाळी 8 ते 10 सर्वांना जेवणाची व्यवस्था असते। असे अनेक आध्यात्मिक स्थळं आपण पाहत जाणार आहोत। माझ्याबरोबर आता या दादाने मला माहिती दिली, तुमचं धन्यवाद या ठिकाणी। आणि नक्कीच येणाऱ्या काळात भाविकांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही नक्की या ठिकाणी भेट देऊन जा। एक वेगळी परंपरा प्रथा पाहायला मिळते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये। माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। आता भेटूयात अर्थातच या ठिकाणचं असणारं जे क्षेत्र आहे श्री क्षेत्र मांदळी हे क्षेत्र आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळं केलं जातात। यानंतर पुढं आपण प्रवासाला कंटिन्यू करणार आहोत। चलो बाय बाय। चल चल नमस्कार मंडळी, आपला ब्लॉग चालू झाला। नमस्कार मंडळी, आम्ही काल नारायणगावमधून निघलो सकाळी 5:30 वाजता। येताना एक मंदिर केलं, त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं। त्याच्यानंतर आता अक्कलकोटमध्ये आहे। अक्कलकोट वटवृक्ष या ठिकाणी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष, बरोबर ना, या ठिकाणी आलं.
आणि बाकी ठिकाणी नाही लिहिलेलं असं स्वामी समर्थांबद्दल. त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे. इथं आल्याच्या नंतर कळलं की वटवृक्ष हे नाव श्री स्वामी समर्थांच्या समोर लिहिलं जातं. आणि आम्ही एक असं लोकेशन टाकलं होतं नाही असंच काहीतरी आहे ना. तिथे वटवृक्ष त्यांनी त्या वटवृक्षाखाली काय साधनं केलं असं म्हणून आहे का? नाही असं हे आमची ॲडव्होकेट नलावडे, ॲडव्होकेट सौ नलावडे, ॲडव्होकेट भविष्यातले नलावडे. गाडी जायची जाऊ ना लगेच गाडी. तिकीट दाखवतो बघायला. जाऊ. नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय मारोळे आणि आत्ता आम्ही आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी. आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे तुळजापूरला. आम्ही येताना पंढरपूर केलं आहे, त्याच्या अगोदर संजीवन समाधी केलेली आहे. पण येताना येताना एक ते काय गोपाळकाला कृष्ण गोपाळपूर श्रीकृष्ण मंदिर त्या ठिकाणी दर्शन घेतलं पंढरपूरमध्ये. तर येताना आम्ही हे सगळं करत असताना आम्ही एक चुकीचं लोकेशन टाकलं आणि अक्कलकोट स्वामी समर्थ या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी त्यांचे सेवक म्हणून ह्याच अक्कलकोटमध्ये जवळच असणार एक त्यांचंसुद्धा मंदिर आहे. ते खूप सुंदर आहे. त्याचा व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही आहे मी. तर तुम्ही कधी आलात या ठिकाणी तर इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता तुळजापूरला जाणार आहे. येताना आम्ही गडबड झाली बरोच ठिकाणी, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काय तुम्हाला देऊ शकलो नाही. पण तरी पण या काळामध्ये तुम्ही फिरण्याचा आनंद घ्या. स्वामी समर्थ महाराजांच्या असणाऱ्या या जवळ आल्याच्या तरी तुम्हाला दुकानं सजवलेली दिसतात. त्यामध्ये आध्यात्मिक साहित्य आहे. भरपूर अशा पेढ्याच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील प्रसादाच्या माध्यमातून. या ठिकाणी कलाकंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अशोक पटेल, तुम्हाला या ठिकाणी काय आवडलं? हां फ्रेश कलाकंद आला आवाज तुम्हाला? फ्रेश कलाकंद पेढे धार्मिक ठिकाणी गेल्यावर ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि भक्तांची मोठी गर्दी निश्चित आहे. स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. आता तुम्हाला कंटिन्यू पुढे आम्ही आता तुळजापूरला मुक्काम करणार आहे आणि त्यानंतर आम्ही सकाळी पहाटे देवीच्या दर्शनाला आणि आरतीला जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आमचा हा व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आम्ही पोहोचलो आहे अर्थातच राजेश शहाजी महाद्वार या ठिकाणी, अर्थात तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर या ठिकाणी. आणि हे माझ्या मागच्या बाजूला आहे आई तुळजाभवानीकडे जाण्याचा असणारा मुख्य प्रवेशद्वार. आणि आता दर्शनासाठी जाणार आहे आम्ही या ठिकाणी. आज अक्कलकोट केल्याच्या नंतर रात्री तुळजापूर याच ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो. पुढे तिथे काढायची सॉरी फोटो काढत होते मी मध्येच घुसलो. सॉरी. हायकर बाळा सगळ्यांना हायकर लवकर किट्टिंग हायकर इथे फुलं विक्री केली जाते. त्याच्या बाजूला हां हे हो गे घेतलं राजमाता